फादर डॉक्टर शैलेंद्र रॉड्रिक्स लिखित क्रूसाची वाट. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सुरुवातीची प्रार्थना. शुभवर्तमानात आपण येशूला आपल्या विविध प्रकारच्या भावना व्यक्त करताना पाहतो. कधी करुणा, कधी राग, कधी दुःख, कधी वेदना, कधी आश्चर्य, तर कधी संताप, कधी प्रेम व कधी आनंद. येशूने सर्व भावनांचा वापर मानवतेच्या भल्याकरिता केला. नाईनच्या दुःखी विधवेने वेदना व्यक्त केल्या. बेत्सैदाच्या रोग्याने त्याची उदासीनता प्रकट केली व येशूने त्यांना मदत केली. आपणही आपल्या भावनांचा वापर लोकांच्या भल्याकरिता करावा यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. पहिले स्थान. येशूला प्राणदंडाची शिक्षा. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचे दुःख. एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूशी संबंध तुटल्यामुळे हृदयात निर्माण झालेली भावना. उदास चेहरा, डोळ्यात अश्रू व बंद ओठ ही ह्या भावनेची लक्षणं आहेत. येशूच्या एका शिष्याने त्याला नाकारले, दुसऱ्याने विश्वासघात केला व बाकीचे पळाले. एखाद्या प्राण्यांच्या कळपावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने जीव वाचविण्यासाठी सर्व प्राणी जसे अस्तव्यस्त पळत सुटतात व आपल्यापैकी एकाला शिकार होताना दुरून पाहतात, तसेच येशू बरोबर झाले. तुटलेल्या शरीरापेक्षा शिष्याबरोबरचे तुटलेले संबंध जास्त दुःखदायक होते. आपल्याच शिष्याने टोचलेली सुई शत्रूने केलेल्या तलवारीच्या वारापेक्षा अधिक वेदनादायक असते. येशू बरोबर तेच घडले. मी दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण आहे काय? दुसरे स्थान. येशूने क्रूस उचलला. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचे प्रेम. दुसऱ्याकरिता जगण्याची आणि प्राण देण्याची भावना, निस्वार्थीपणाचे जीवन, दुसऱ्यांच्या सुखाकरिता केलेली धडपड या भावनेची लक्षणे आहेत. माझा मी नाही तर दुसऱ्यांचा तू फार महत्त्वाचा असतो. जगात अशी एकही व्यक्ती नसेल जिने प्रेम शब्दाचे उच्चारण केले नसेल. मनुष्य प्रेमामुळे जगतो व प्रेमाकरिता मरतो. या भावनेचा संबंध थेट हृदयाशी आहे. सगळ्या भावना मनुष्याच्या हृदयात वास करतात, परंतु हृदयाला फक्त प्रेमाचे प्रतीक मानले जाते. प्रेम शब्दाने नाही, कृतीने केले जाते. प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याकरिता जखमी होणे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, स्वतःच्या गरजा विसरून दुसऱ्यांची गरज भागवणे. येशूने हेच केले. मी प्रेम करते म्हणजे काय करते? तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. परुषांची ईर्ष्या. दुसऱ्याची सुख व यश न पचविणारी भावना म्हणजे ईर्ष्या. कोल्ह्याची धूर्तता, मांजरीसारखी चोर पावलांची चाल, वक्रदृष्टी व उपरोधिक भाषा व हास्य ह्या भावनेची मुख्य लक्षणे आहेत. हृदयातले हावभाव चेहऱ्यावर येऊ दिले जात नाही. परुषांची ईर्षेची भावना येशूच्या दुःख भोगाचे कारण बनते. ह्या भावनेमुळे काईनने हाबेलचा खून केला. बहुधा जेव्हा भावाचा जन्म होतो तेव्हा
ह्या भावनेचा सुद्धा जन्म होतो. जेव्हा लहान भाऊ आई बाबाच्या आखो का तारा बनतो, तेव्हा तुलना करण्यात मोठ्याचा तोल बिघडतो. ह्या भावनेमुळे दुसऱ्याचे यश डोळ्यात खुपते व मन वाईट योजिते. बहुधा खोटी स्तुती व बनावट स्मित हास्य ईर्षेचे रहस्य लपवते. परुषांनी हेच केले. माझी ईर्ष्या दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनते काय? चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. मरियेची वेदना. तन व मन दोघांना दयनीय करणारी भावना म्हणजे वेदना. दुसऱ्या शब्दात, वाघाला हरिणीच्या पिल्लाची चिरफाड करताना पाहून हृदयात निर्माण झालेली अस्वस्थता, डोळ्यात अश्रू, हृदयात संघर्ष या भावनेची लक्षणे आहेत. वेदना दोन प्रकारच्या असतात, शारीरिक व मानसिक. मनुष्याची जीभ मनावर व तलवार शरीरावर वार करते. शरीराची जखम कालांतराने बरी होते, पण काळजाला झालेली जखम शेवटचा श्वास सोडेपर्यंत सोबत सोडत नाही. बायबलमध्ये मरिया ह्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे. मनुष्य समुद्राच्या खोलीपर्यंत पोचू शकतो, पण आईच्या काळजाच्या खोलीपर्यंत पोचू शकत नाही. जेव्हा काळजाचा एक तुकडा वितळतो, तेव्हा आईच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहतो. वेदना एक अशी भावना आहे जी शब्दात नाही तर अश्रूत व्यक्त केली जाते. मी दुसऱ्यांच्या वेदनेचे कारण आहे काय? पाचवे स्थान, सिमोन सिरिनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. सिमोनचा आनंद. काहीतरी चांगले झाल्याने किंवा चांगले केल्याने मनाला समाधान देणारी भावना म्हणजे आनंद. ओठावर हसू व गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेला चेहरा या भावनेची लक्षणं आहेत. पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य आनंदाचा शोध करत असतो. आनंदाच्या शोधात दुःखाचा अनुभव देखील येऊ शकतो व दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आनंदाचा अनुभव देखील येऊ शकतो. आनंदाचे व दुःखाचे क्षण नकळत येतात व नकळत निघून जातात. अनेक लोक आनंद प्राप्ती जीवनाचा उद्देश मानतात. आनंद प्राप्ती जीवनाचा उद्देश बनविण्याऐवजी जीवनाला उद्देश दिल्याने आनंद प्राप्ती होऊ शकते. दुसऱ्यांच्या खांद्यावर भार ठेवून नाही, तर भार उतरविण्यास हातभार लावून आनंद प्राप्त केला जाऊ शकतो. मला कशात आनंद वाटतो? सहावे स्थान, वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. वेरोनिकाची करुणा. दुसऱ्यांच्या दुःखाला हृदयाचा प्रतिसाद म्हणजे करुणा. मदती करता पसरलेले हात व हृदयात दुसऱ्याकरिता तळमळ ह्या भावनेची लक्षणे आहेत. अशा व्यक्तींच्या हृदयात दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पायात हरिणीची चपळता व हृदयात गायीचे वात्सल्य असते. प्रेमाचे दुसरे नाव किंवा प्रेमासाठी दुसरा शब्द म्हणजे करुणा. करुणा करणे म्हणजे दुसऱ्याकरिता अश्रू वाहणे नाही, तर दुसऱ्यांचे अश्रू पुसणे. अश्रू वाहून दुसऱ्यांचे दुःख हलके होत नाही, अश्रू पुसून होते. करुणेने भरलेले हृदय कोणत्याही प्रकारचे भय न बाळगता कृती करते. भल्या शंभरोनी माणसाने जखमी मनुष्याला स्पर्श करताना व येशूने कुष्ठरोग्याला स्पर्श करताना कोणत्याही प्रकारचे भय बाळगले नाही.
करुणा फक्त कृतीत व्यक्त केली जाऊ शकते. मी करुणा कशी व्यक्त करते? 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. परुषांचा गर्व, फुगलेल्या छातीत मोठा मी बाळगणारी भावना, उंटासारखी ताठ मान, बेडकासारखी फुगलेली छाती, मोरासारखी एक विशेष प्रकारची चाल व मी शब्दापासून सुरू होणारी व पूर्णविराम नसलेली वाक्य ह्या भावनेची मुख्य लक्षण आहेत. ह्या भावनेत मनुष्य स्वतःला राजसिंहासनावर बसवून स्वतःच्या मुखातून स्वतःचे स्तुतिगान गातो. अशी व्यक्ती सिंहासारखे तोंड व जबडे जरी रक्ताने माखलेले असले तरी डरकाळी फोडून स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देते. जेव्हा अशा व्यक्तीच्या सन्मानाला ठेच पोहोचते तेव्हा ही व्यक्ती पडत नाही, परंतु ठेच पोचविणाऱ्याला पाडते. आपल्या मार्गात आड येणाऱ्याला आडवं पाडणे ह्यांचे धोरण असते. येशू बरोबर तेच झाले. माझा गर्व दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनते काय? 8वे स्थान. येरुशलेमच्या स्त्रिया येशूकरिता रडतात. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. स्त्रियांची सहानुभूती, दुसऱ्यांचे दुःख तेच आपले दुःख मानणारी भावना. या भावनेचे दर्शन प्रामुख्याने स्त्रियांच्या डोळ्यात होते. या भावनेने स्त्रीचे हृदय ओतप्रोत भरलेले असते. ओले डोळे, दुःखी चेहरा व तळमळते हृदय या भावनेची प्रमुख लक्षणे आहेत. ही भावना दुसऱ्यांच्या प्रती प्रकट करण्यास समाधान वाटते, परंतु ह्या भावनेचा कोणीही लाभार्थी होऊ इच्छित नाही. संकटात व दुःखात सापडलेल्या व्यक्तीच्या प्रती ही भावना व्यक्त केली जाते. या भावनेत शब्दांचे उच्चारण न करता एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश देते की मी फक्त तुझ्या बाजूला नाही तर बरोबर आहे. सहानुभूतीसाठी रक्ताचे संबंध नाही तर मनाचे संबंध गरजेचे आहेत. मी फक्त रक्ताच्या नातेवाईकांच्या प्रती सहानुभूती दाखवते का? 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. परुषांचा द्वेष, विध्वंसक विचार ज्या भावनेला जन्म देते ती भावना म्हणजे द्वेष. विध्वंसक विचार दुसऱ्यावर अत्याचार करण्यास प्रवृत्त करतात. एखादी व्यक्ती जेव्हा समाजाला किंवा स्वतःच्या जीवाला धोकादायक वाटते किंवा अडथळा वाटते तेव्हा ती व्यक्ती मार्गातून काढली जाते. जुन्या करारातला योसेफ याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मनुष्य आपल्या विचारात व दुसऱ्याच्या विचारात, धर्मात, संस्कृतीत फरक पाहतो तेव्हा फरक मिटविण्यासाठी दुसऱ्याची हत्या करतो. द्वेष फरक सहन करत नाही. येशू बरोबर तेच घडले. परुषी येशूच्या शिकवणुकीचा, विचारांचा फरक सहन करू शकले नाहीत. मी विचारांचा, धर्माचा, संस्कृतींचा फरक सहन करतो काय? 10वे स्थान. येशूचे कपडे उतरविले जातात. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. माणसाची लाज, मनुष्याला दुसऱ्या मनुष्यापासून
चेहरा लपवण्यास भाग पाडणारी भावना म्हणजे लाज. झुकलेली मान, जमिनीला खिळलेली नजर या भावनेची लक्षणे आहेत. प्रत्येक जण जीवनात कधी न कधी या भावनेचा शिकार झालेला आहे. मनुष्य कधी स्वतःला लाजविणारी कृती तर कधी दुसऱ्याला लाजविण्यासाठी कृती करतो. आज देवाला लाजविण्यासाठी मनुष्य लज्जास्पद कृत्य करतो. ज्या देवाने मनुष्याला लाज झाकण्यासाठी ईदन बागेत वस्त्र दिले, तोच मनुष्य देवाला विवस्त्र करतो. विवस्त्र होणे लज्जास्पद नाही, विवस्त्र करणे लज्जास्पद आहे. लाज विवस्त्र येशूला नाही, त्याला विवस्त्र करणाऱ्या मानवाला वाटली पाहिजे. देवाला विवस्त्र करण्यात क्रूर मनुष्याचे खरे रूप उघड झाले. मी दुसऱ्यांच्या लाजेचे कारण आहे काय? 11वे स्थान. येशूला क्रुसावर खिळले जाते. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. गर्दीचा क्रोध. माझ्या इच्छेप्रमाणे एखादी घटना किंवा कृत्य न झाल्याने हृदयात निर्माण झालेली चिडचिडीची भावना म्हणजे क्रोध. लाल चेहरा, अस्वस्थ मन, ओठावर अपशब्द या भावनेची लक्षणं आहेत. क्रोध मनुष्याच्या विवेक बुद्धीला प्रभावित करतो. गर्दी विचार करत नाही व विचारत सुद्धा नाही की सत्य काय आहे. गर्दीमध्ये सत्याची हत्या केली जाते. जेव्हा गर्दीमध्ये क्रोधाची भावना भरते, तेव्हा ती संतापलेल्या जंगली हत्तीप्रमाणे वागते. जे काही तिच्या रस्त्यात येते ते ती तोडते, फोडते, जाळते. येशू गर्दीच्या क्रोधाचा शिकार झाला. जी गर्दी त्याला राजसिंहासनावर बसविण्याकरिता उत्सुक होती, तीच गर्दी त्याला क्रुसावर खिळते. माझ्या क्रोधामुळे निर्दोष व्यक्तीला यातना सहन कराव्या लागल्या आहेत काय? 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. सैनिकांची सुडाची भावना. मला यातना देणाऱ्याला किंवा माझा अपमान करणाऱ्याला धडा शिकविण्याची भावना. थोडक्यात, डोळ्याच्या बदल्यात डोळा, दाताच्या बदल्यात दात, सुडाच्या भावनेने भरलेली व्यक्ती बदला घेण्यासाठी शिकाऱ्यासारखी आपला धनुष्य घेऊन योग्य वेळेची वाट पाहत टपलेली असते. हृदयात जळजळ, दुसऱ्याला रक्तबंबाळ करण्याची प्रबळ इच्छा या भावनेचे प्रमुख लक्षण आहे. बायबलमध्ये हेरोदिया या भावनेचे उत्तम उदाहरण आहे. येशू स्वर्गराज्याच्या गोष्टी करत होता, त्यामुळे राजाला धडा शिकविण्यासाठी रोमन सैनिकांनी येशूला क्रूसावर खिळवून यहुदियांचा राजा अशी पाटी टांगून सूड घेतला. माझ्या हृदयात मी सुडाची भावना बाळगते का? 13वे स्थान. येशूला क्रुसावरून खाली उतरविले जाते. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचा एकाकीपणा. एकाकीपणा म्हणजे माझं कोणी नाही व मी कोणाचा नाही ही भावना. संबंधाचे धागे जेव्हा तुटतात, तेव्हा हृदयात ह्या भावनेचा जन्म होतो. माझं कोणीतरी असावे व मी कोणाचा तरी असावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. परंतु तसं जेव्हा घडत नाही, तेव्हा एकाकीपणा मनुष्याला आपल्या घट्ट मिठीत जखडतो. उदास चेहरा व मौनता ह्याची लक्षणं आहेत. आजूबाजूला गर्दी असो अथवा कोणीही नसो, चेहरा मात्र उदास. क्षणभर येशूला एकाकीपणाचा अनुभव आला की पृथ्वीवर मी कोणाचाच नाही व वर आकाशात माझे कोणीच नाही. म्हणून त्याने
मला का त्यागिले, हा प्रश्न परमपित्याला विचारला. विजेच्या तारेवर लटकलेल्या पतंगाप्रमाणे तो क्रुसावर टांगला होता. माझे लोकांची संबंध कसे आहेत? 14वे स्थान, येशूला कबरेत पुरले जाते. हे प्रभो, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. शिष्यांची आशा. आशा म्हणजे भविष्याच्या गर्भातून सकारात्मक परिणामाची अपेक्षा. दुसऱ्या शब्दात, मावळत्या सूर्याकडे पाहून निराश होण्याऐवजी उगवणाऱ्या सूर्याची वाट पाहणे, भूतकाळात वळून न पाहणे व पुढे चालत राहणे, या भावनेची लक्षणे आहेत. शेतकरी जेव्हा जमिनीत बी पेरतो तेव्हा मनात एकच आशा बाळगतो की ह्याला अंकुर फुटेल. शेतकऱ्यासारखी आशा बाळगत शिष्यांनी येशूला पुरले. शेतकऱ्याला माहीत असते की जो दाना फुटतो तोच दाना रुजतो, नाहीतर तो मातीत सडतो. बीचे फुटणे अंकुर फुटण्यासाठी आवश्यक आहे. आशा गवताच्या पात्याच्या टोकावर पोचण्यासाठी धडपडणाऱ्या, उठणाऱ्या मुंगीसारखी प्रवास करण्यास मनुष्याला प्रवृत्त करते. मी आशावादी की निराशावादी आहे? शेवटची प्रार्थना. जीवनाच्या रस्त्यात निरनिराळ्या भावनांनी भरलेली हृदये आपल्याला भेटतील. 10 कुष्ठरोग्यांपैकी एका कुष्ठरोग्याने कृतज्ञता व्यक्त केली. 10 पैकी एक चांगली व्यक्ती नक्कीच भेटेल. जरी ईर्ष्या व द्वेष करणारे गर्विष्ठ परुषी व सूड घेणारे लोक भेटतील, तरी करुणा व्यक्त करणारी वेरोनिका, आनंदाने आपल्याला मदत करणारा सिमोन सिरेनिकर, येरुशलेमच्या स्त्रियांसारखी सहानुभूती दाखविणाऱ्या स्त्रिया देखील भेटतील. उज्ज्वल भविष्याची हृदयात आशा बाळगून पुढे चालत राहण्यासाठी प्रभूचा आशीर्वाद मागूया.